जय श्रीमान नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 6 आत्मसंयम योग. श्लोक 17. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्न अवबोधस्य योगो भवति दुःखः. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना आत्मसंयम योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणत आहेत, अर्जुना, आत्मध्यान करण्यासाठी मी तुला आवश्यक शारीरिक नियमांबद्दल सल्ला देत आहे. यशस्वी असे आत्मध्यान किंवा आत्मध्यानासाठी तुझ्या शरीराने तुला आधार देणे आवश्यक आहे. ज्यासाठी हे नियम आहेत, ज्यांचे पालन करण्यासाठी मी तुला शिफारस करत आहे. माफक म्हणजेच योग्य प्रमाणात अन्नाचे सेवन कर. मनोरंजनासाठी सांसारिक क्रियाकलापांमध्ये अतिरेक करू नकोस. मध्यम झोप म्हणजेच योग्य प्रमाणात झोप आणि जागरण ठेव. जेव्हा तू माफक आहार, मध्यम मनोरंजनात्मक क्रियाकलाप, मध्यम झोप आणि जागरण याची शिस्त पाळशील, तेव्हा तू आत्मध्यान किंवा आत्म्याचे ध्यान करण्यात उत्कृष्ट होशील, जे तुला सर्व बंधनांपासून मुक्त करू शकते आणि तुला जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त करण्यास मदत करेन. त्यामुळे तू या नियमांचे पालन केले पाहिजे. अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला आत्मध्यान किंवा आत्म्यावर ध्यान करण्यासाठी आवश्यक असलेले शारीरिक नियम समजावून सांगत आहेत. श्रीकृष्ण परमात्म्याच्या शिकवणींवर ध्यान करताना आत्मध्यान करण्यासाठी आपण सर्वांनी मध्यम आहार, योग्य प्रमाणात मनोरंजनात्मक क्रियाकलाप, मध्यम झोप आणि जागरण या मार्गदर्शक तत्वांचा सराव करूया. या सर्वांचे पालन करताना आपण सर्वांनी श्रीकृष्ण परमात्म्याच्या शब्दांची पुनरावृत्ती करूया. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. जय श्रीमन नारायणा. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये या 8 गोष्टी करण्यासाठी दिले आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला सदैव आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करतो. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात, श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण ह्या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करावा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्णांना आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णांच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ही वचने खालील दिल्याप्रमाणे आहेत. पहिले वचन, हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करेन. दुसरे वचन, हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. तिसरे वचन, हे श्रीमन नारायणा, मी माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन. चौथे वचन, हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे.
आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. 5वे वचन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेस. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जात आहे. 6वे वचन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा सुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. यापुढे मी दुःख शोक करणार नाही. 7वे वचन. श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. 8वे वचन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातींपर्यंत पोहोचवली. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन. श्रीमन नारायणांना आपण अढळ विश्वासाने वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. जय श्रीमन नारायण. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्न अवबोधस्य योगो भवति दुःखः. ओम. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण. जय श्रीमन नारायण. सर्व भक्तांना विशेष विनंती. आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात. हे साध्य करण्यासाठी दररोज 1 मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया. नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanaastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा. तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणास्त्रम PDF प्राप्त होईल. PDFमध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णुनाम आहे. या तीनहीला नारायणास्त्रम म्हणतात. प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते. जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणास्त्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची 1 फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या आणि 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात. दररोज असे केल्याने आपल्याला एक उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम जाणून येतो. म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनो ताबडतोब जा आणि तुमचे नारायणास्त्र मिळवा. जय श्रीमन नारायण.